नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 1 कप रव्यापासून तयार होणारा भन्नाट नाश्ता खूप झटपट आणि चविष्ट असा करणार आहोत. संध्याकाळच्या भुकेसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. अगदी घरातलं साधं साहित्य वापरून कुरकुरीत, मऊ आणि स्वादिष्ट असा नाश्ता आपण तयार करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता 1 कप पाणी घालायचं आहे. मी इकडे 1 कप पाणी आणि 1 कप जाडा रवा असं प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप आहे ते घालायचं आहे. तुम्ही इकडे तेलाचा पण वापर करू शकता व असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे हायच ठेवा. हाय फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी अशी पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे मी 1 कप रवा घेतलेला आहे. आपण आता हा रवा या उकळत्या पाण्यामध्ये असं घालायचा आहे. गॅसची फ्लेम इकडे मात्र मीडियम ठेवा व असं परतवून घ्यायचं आहे. सारखं ढवळत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही असा थोडा रवा आहे तो असा घट्ट होऊन जाईल. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा. हाय ठेवलात तर रवा करपून जाईल. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता 5 ते 6 मिनिटं रव्याला झाकण लावून शिजू द्यायचं आहे. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता तुम्ही. आणि आपला रवा सुद्धा चांगला शिजलेला आहे. आपण आता हा एका बाउलमध्ये काढून ठेवायचा आहे थंड होण्यासाठी. आपण आता एक स्टफिंग तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता 1 हाफ इकडे शिमला मिरची मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे बाउलमध्ये. त्यानंतर कोबी घेतलेला आहे असा बारीक चिरून तो घालायचा आहे. 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता, जसे गाजर आहे, वाटाणा आहे, मक्याचे दाणे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर चिली फ्लेक्स घालायचा आहे 1 चमचा. अर्धा चमचा ऑर्गॅनो घालायचा आहे. त्यानंतर इकडे मी चीज घेतलेला आहे ते घालायचं आहे व थोडंसं चिमूटभर आपण ह्याच्यामध्ये मीठ आहे ते घालणार आहोत. व असं हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं स्टफिंग सुद्धा तयार झालेलं आहे. रवा आपला थंड झालेला आहे. आपण आता हा मळून घेणार आहोत हाताच्या साहाय्याने. 5 ते 6 मिनिटं आपल्याला हा रवा आहे तो चांगला मळून घ्यायचा आहे. या रव्याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. जेवढं तुम्ही मळाल तेवढं जे नाश्ता आहे तो आपला मस्तपैकी असा क्रिस्पी होऊन जाईल. बघू शकता आपलं मळून झालेलं आहे. आपण आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. त्यानंतर असा एक गोळा घ्यायचा आहे व आपण लाटण्याच्या साहाय्याने असं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने. जसं आपण पुरी करतो, चपात्या करतो तसंच इकडे लाटून घ्यायचं आहे, पण हलक्या हाताने. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी एक असा ग्लास घेतलेला आहे. तुमच्याकडे कटर असेल तर कटरच्या साहाय्याने तुम्ही असं करू शकता. असं गोल करून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा मी असेच करणार आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर स्टफिंग घेतलेला आहे. स्टफिंग मध्ये आपण आता 1 चमचा पिझ्झा पास्ता सॉस आहे तो घालायचा आहे व चमच्याच्या साहाय्याने आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता 1 कप रव्यापासून मस्तपैकी असा नाश्ता तयार करून घेणार आहोत. असं जे आपण रव्याचं करून घेतलेलं पुरीसारखं ते ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये अशी स्टफिंग आहे ती भरून घ्यायची आहे. जेवढं मावेल तेवढंच भरा तुम्ही तुमच्या अंदाजे. त्यानंतर असं थोडंसं साईडने पाणी लावायचं आहे
त्यानंतर जी आपण दुसरी पुरी करून घेतलेली आहे ती याच्यावर ठेवायची आहे आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. एकदम सोपं आहे करण्यासारखं. बघू शकता मी असं दाखवते तुम्हाला. असं करून घ्यायचं आहे. असे पॉकेट्स तयार करून घ्यायचे आहेत. आपण आता हे पॉकेट्स तळून घेणार आहोत. बाकीचे सुद्धा मी असेच करणार आहे. बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत. आपण आता हे तळून घेणार आहोत हाय फ्लेमवरती. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हे 1 कप रव्याचा नाश्ता आहे तो मस्तपैकी असे तेलामध्ये सोडायचा आहे व मस्तपैकी असे हाय फ्लेमवरच आपल्याला इकडे तळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. असे थोडे पलटी मारून घ्यायचे आहेत. एकदम सोपे आहेत करण्यासाठी आणि घरचं साहित्य वापरून आणि हेल्दी सुद्धा आहेत हे. त्याच्यामध्ये फक्त चीज आहे ते चालून जातं. बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे आणि खायला तर खूपच भारी लागतात. आणि मस्तपैकी आपले 1 कप रव्यापासून मस्तपैकी भन्नाट नाश्ता तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.